नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुनने साक्षी शिखरेला बघितलेलं असतं आणि साक्षी शिखरे जिवंत असल्याचं सत्य त्याला समजल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की आत्तापर्यंत महिपत शिखरे हे नागराज किल्लेदार याचं नाव का घेत नाहीये, त्याला वाचवण्याचा का प्रयत्न करतोय, ही गोष्ट अर्जुनला समजलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की आता इथे साक्षी शिखरेला सुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. 2-2.5 वर्ष ज्या व्यक्तीला ती फसवण्याचा प्रयत्न करत होती, ते मधुभाऊ इथे निर्दोष असताना सुद्धा त्यांना विनाकारण इथे शिक्षा भोगावी लागली आणि त्याला जबाबदार होती साक्षी शिखरे. जरीसुद्धा चुकून ती गोळी लागली होती, पण खून मात्र तिनेच विलाचा केला होता आणि कायद्याने तिला शिक्षा झाली पाहिजे, असंच आता अर्जुनला वाटतं. त्यामुळे इथे अर्जुनने साक्षी आणि सचिनला एकत्र बघितल्यानंतर साक्षी शिखरे जिवंत आहे हे समजताच त्याने आता पोलिसांना ही माहिती दिलेली असते आणि त्याचबरोबर इथे महिपतला सुद्धा सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये महिपत 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडवून आणण्याची सुपारी नक्की त्याला कुणी दिली होती, ती नागराजने दिली होती, हे सत्य तो आता कोर्टात सांगणार असतो. कारण अर्जुनला माहिती असतं, जोपर्यंत इथे आता साक्षीबद्दल मी महिपतला सांगत नाही, तोपर्यंत महिपत नागराजच्या विरोधात तोंड उघडणार नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये साक्षी शिखरे हिला अरेस्ट करून पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर इथे नागराज तर फसलेला असतोच, पण त्याचबरोबर इथे आता साक्षीने प्रियाला सुद्धा फसवलेलं असतं. प्रिया तन्वी नसल्याचं सत्य इथे साक्षीने आपल्या तोंडाने सर्वांना सांगितलेलं असतं. त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रियासुद्धा अडकलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे नागराज, महिपत आणि त्याचबरोबर साक्षी आणि प्रिया हे चौघेही जण आता त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये गेलेले असतात. एकाला जर त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली तर दुसरासुद्धा जेलमध्ये गेला पाहिजे, ही त्या सगळ्यांची मनस्थिती असते. आणि त्यामुळेच इथे प्रत्येकाने प्रत्येकाला अडकवत सगळ्यांनी आपापल्या गुन्ह्याची शिक्षा भोगायची असं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि अर्जुननेच त्यांना सगळ्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुन गेलेला असतो सचिनला बघायला. सचिन नेमका जेवतोय की नाही जेवतोय, की इथे अस्मिताला धमकी दिल्याप्रमाणे तो अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब घेत नाही आहे, ही गोष्ट तो बघायला गेलेला असतो. आणि तेव्हा त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की सचिन हा खोटं बोलतोय, अस्मिताईला फसवतोय, अजूनही त्याचं एका मुलीबरोबर अफेअर आहे आणि तो तिच्याबरोबर आनंदाने राहतोय, ही गोष्ट त्याने शोधून काढलेली असते. पण नक्की सचिन ज्या मुलीबरोबर आहे ती मुलगी आहे तरी कोण? त्यामुळे त्यांचा पाठलाग केल्यानंतर अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की सचिनबरोबर असणारी मुलगी ही दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिखरे आहे. साक्षी शिखरे म्हणजे समीरा शेखर. कारण जेव्हा इथे सचिन तिला हाक मारत असतो तेव्हा तो तिला समीरा आणि सॅम या 2 नावाने हाक मारत असतो. तेव्हा अर्जुनला समजतं की याचा अर्थ साक्षी शिखरे जिवंत आहे. महिपतने जेलमध्ये नक्कीच काहीतरी कालाकांडी केलेली आहे, ही गोष्ट अर्जुनला समजते. महिपतने इथे प्लॅन केला असेल, साक्षी शिखरेच्या जागी एखाद्या दुसऱ्या मुलीला मारण्यात आलं असेल आणि साक्षी शिखरे मेली म्हणून कांगावा करत तिला तिथून गायब करण्यात आलं असेल. हाच प्लॅन महिपतने केला असेल, ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते. तरीच महिपतने साक्षीचं जाणं जास्त जिव्हारी लावून घेतलं नाही. थोडासा रडला आणि लगेच शांत झाला. म्हणजे साक्षी शिखरे खरोखर जर मेली असती तर त्याने पोलीस स्टेशनला आग लावायला सुद्धा मागे पुढे बघितलं नसतं, ही गोष्ट अर्जुनला समजते. ही गोष्ट कळल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. अर्जुनला सत्य समजल्यानंतर तो घरी येतो. घरी आल्यानंतर इथे सायली वगैरे सगळेजण विचारत असतात की काय झालं, तुम्ही असे गप्प का, सचिन भाऊजींबद्दल काही माहिती मिळाली का? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सायली, खूप मोठं सत्य समजलंय. महिपतने खूप मोठा प्लॅन केला होता आपल्या मुलीला वाचवण्यासाठी. तेव्हा इथे सचिन अजूनही सुधारलेला नाही आहे.
त्याचं एका मुलीबरोबर अफेअर आहे आणि ज्या मुलीबरोबर अफेअर आहे ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नाही आहे तर साक्षी शिकरे आहे. तेव्हा सायली म्हणते, काय साक्षी शिकरे कशी काय असू शकते, ती तर जिवंत नाही आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, ती जिवंत आहे आणि त्याचबरोबर तिने आपलं नाव वगैरे सगळं काही बदललं आहे, राहणीमानीसुद्धा बदलली आहे, पहिल्यासारखी मॉडर्न राहत नाही. तर ह्या वेळेला ती साड्या वगैरे नेसत असते जेणेकरून तिला कुणी ओळखू नये अशी तिची इच्छा असते. तेव्हा सायली म्हणते, मग आता हे सगळं तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही काय केलंत? तेव्हा अर्जुन म्हणतो, सध्या तरी काही नाही. मला या गोष्टीची शहानिशा करायची आहे की नक्की ती साक्षीच आहे ना, आणि ती साक्षी असेल तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. कारण का, इथे आता महिपतने एवढ्या दिवस जे सत्य लपवून ठेवले, त्याने नागराजच्या विरोधामध्ये साधी साक्षसुद्धा दिलेली नाही आहे, फक्त आपल्या मुलीला वाचवण्यासाठी. कदाचित साक्षी शिकरे जिवंत आहे ही गोष्ट नागराज काकांना माहिती असेल आणि जर महिपतने त्यांच्या विरोधात साक्ष दिली तर कदाचित साक्षीच्या जीवाला धोका आहे असं नागराज काकाने सांगितलं असेल. म्हणून महिपतच्या डोळ्यामध्ये नागराज काकांबद्दल तिरस्कार आणि राग हा दिसतच होता. पण त्यांनी तरीसुद्धा नागराज काकाचं नाव नाही घेतलं. त्याने प्रत्येक वेळेला त्याच्याकडे तो रागाने बघत होता, त्याचं नाव सांगण्याचा प्रयत्न करतही होता, पण त्याच्या मुलीचं नाव घेतल्यानंतर तो प्रत्येक वेळेला गप्प राहत होता. कदाचित ही गोष्ट नागराज काकालासुद्धा माहिती असेल आणि त्या प्रियालासुद्धा माहिती असेल. तेव्हा सायली म्हणते, मग आता काय करायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो की याचा फायदा करून घ्यायचा, साक्षी शिकरे जिवंत आहे हे पोलिसांना दाखवायचं आणि त्याचबरोबर त्या लोकेशनवरती जायला सांगायचं आणि तिथून साक्षीला अरेस्ट करायची. साक्षीला एकदा का अरेस्ट केली की सगळे गुन्हेगार पटापट आपलं तोंड उघडतील. साक्षीला अरेस्ट केल्यानंतर महिपत गप्प बसणार नाही. नागराजने आत्तापर्यंत काय काय गुन्हे केलेत हे महिपत लगेचच सांगणार आणि साक्षी जेलमध्ये आले म्हटल्यानंतर साक्षी प्रियाला जेलमध्ये नक्की आणणार. ती प्रियाबद्दल असं नक्कीच काहीतरी सांगेल ज्याच्यामुळे ती गुन्हेगार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. तेव्हा सायली म्हणते की ही तर खूप चांगली गोष्ट आहे, एकटी जर साक्षी भेटली तर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील. तेव्हा अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना भेटतो, त्यांना जाऊन संपूर्ण सत्य सांगतो. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की ठीक आहे, आपण आता त्या लोकेशनवरती जाऊन साक्षी शिकरेला रंगेहात पकडूया, तिला अरेस्ट करूया, तिला गाफील ठेवूया. सगळेजण आपण सिव्हिल ड्रेसमध्ये जायचं आणि त्याचबरोबर काही लेडीजसुद्धा बरोबर घ्या तिला पकडण्यासाठी, असं अर्जुन म्हणतो. आणि तिला कळूसुद्धा देऊ नका की तिच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते पोलीस आहेत म्हणून. सगळेजण सिव्हिलमध्ये जा. तेव्हा प्रेक्षकांनो, कुणीही युनिफॉर्ममध्ये जात नाही साक्षी शिकरेला पकडण्यासाठी. तिच्या आजूबाजूला सगळेजण इथे रंगीत कपड्यांमध्ये जातात. तेव्हा साक्षी सचिनबरोबर खात असते, पित असते, छान एन्जॉय करत असते आणि तेवढ्यातच इथे पोलीस जातात आणि साक्षी शिकरेला पकडतात. साक्षी पूर्णपणे घाबरते. ती म्हणते, कोण आहात तुम्ही आणि माझ्याजवळ का आलात? तेव्हा इथे पोलीस म्हणतात की महाराष्ट्र पोलीस आपले ID वगैरे दाखवतात आणि म्हणतात की तुम्हाला आम्ही अरेस्ट करायला आलो आहे. तेव्हा साक्षी म्हणते, का, मी काय केलं आहे, तुम्ही का मला अरेस्ट कराल? सचिनसुद्धा तेच बोलत असतो की समीराने काही केलेलं नाही आहे, तुम्ही का तिला अरेस्ट करताय? तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, हो का, आमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, तुम्ही साक्षी शिकरे नाही का? ती म्हणते, नाही नाही, मी साक्षी शिकरे नाही आहे, मी तर समीरा शेखर आहे, समीरा शेखर. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात, आम्ही का विश्वास ठेवायचा, तुम्ही समीरा शेखर आहात? आता जे काय बोलायचं आहे ना ते तुम्ही पोलीस स्टेशनला येऊनच बोलायचं, बाकी तुमच्या कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवला जाणार नाही. तुम्ही महिपत शिकरेची मुलगी नाही का? ती म्हणते, हे बघा मी त्यांना ओळखते पण मी त्यांची मुलगी नाही आहे, मी त्यांच्या मुलीसारखी दिसते, माझं नाव बघा ना समीर आहे, समीरा शेखर, माझे IDs वगैरे बघा. तेव्हा इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, याआधीसुद्धा तुम्ही खूप चुकीचे आणि खोटे खोटे रिपोर्ट सादर केलेले आहेत कोर्टामध्ये, आम्हाला माहिती नाही असं समजू नका. आता हल्ली असे कितीतरी खोटे नाठे पुरावे माणसं सादर करत असतात, खोटे खोटे पुरावे तयार करून घेतात, त्यामुळे आम्ही तुम्हाला अरेस्ट करणार, जे काही बोलायचं आहे ते कोर्टामध्ये बोला. तेव्हा इथे साक्षी शिकरेचा आता पोलीस काहीसुद्धा ऐकून घेत नाही. तिला इज्जतीमध्ये गाडीमध्ये बसवतात आणि तिला पोलीस स्टेशनला घेऊन येतात. साक्षी भयंकर घाबरलेली असते. तिला वाटत असतं की आत्तापर्यंत जे काही खोटं नाटं वागले, जी काही नाटकं केली, शेवटीला पोलिसांना मी सापडलेच. पण ही गोष्ट पोलिसांना कशी कळली असेल? मी तर किती काळजी घेतली होती त्यांच्यापासून वाचण्याची.
हे सगळं त्या सचिनमुळे झाले. त्याच्याबरोबर जर बाहेर जेवायला आले नसते तर पोलिसांना मी कदाचित सापडलेच नसते असं तिला वाटत असतं. पण शेवटीला प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी शिखरे ही पोलिसांना सापडलेली असते आणि तिला अरेस्ट करण्यात आलेली असते. तेव्हा अर्जुन महिपतला जाऊन भेटतो आणि त्याला इथे साक्षी शिखरेचा फोटो दाखवतो आणि म्हणतो, ही कोण आहे महिपत? महिपत म्हणतो, ही कोण आहे म्हणजे मला काय माहिती? तो म्हणतो, नीट बघ, कदाचित ओळख पटेल. तेव्हा महिपत म्हणत असतो की अरे हां, ही तर माझी भाची लागते. भाची आहे माझी, साक्षीसारखीच दिसते ना. पण तुम्ही तिचा फोटो मला का दाखवताय? हे बघा, ती साक्षी नाही आहे, नाहीतर तिच्यासारखी दिसते म्हणून तिला अटक बिटक कराल. तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपत, तुला आम्ही सगळेजण इतके मूर्ख वाटतो का रे? सांग ना, मूर्ख वाटतो का? ती साक्षीसारखी दिसते की ती साक्षी शिखरेच आहे हे शोधून काढायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच मी तुला आता इथे सांगायला आलो आहे की आत्तापर्यंत नागराजच्या विरोधामध्ये तू साक्ष का दिली नाहीस ना, ही गोष्ट मला समजली. कारण तुला तुझ्या मुलीची भीती वाटत होती ना. तुझ्या मुलीने इथे आता आयुष्य चांगलं जगावं असं तुला वाटत होतं. ती मेली हे सगळ्यांच्या नजरेसमोर आणून तुझ्या मुलीला लूक चेंज करायला सांगितलंस, नाव चेंज करायला सांगितलंस आणि तिला दूर कुठेतरी जाऊन राहा असं सांगितलंस. पण तुला माहिती आहे का, शेवटीला तुझ्या मुलीने काय केलं? माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या बहिणीचा नवरा सचिन, त्याच्याबरोबर आता तिचा अफेअर सुरू आहे आणि ही गोष्ट मला समजली आणि मी त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली जिने माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. आणि ती मुलगी तर साक्षी शिखरे निघाली. आता ती जेलमध्ये आहे, चौकशी होणार, त्याचबरोबर पुरावे गोळा केले जाणार. साक्षी शिखरे म्हणजे समीरा शेखरच आहे ही गोष्ट मी बरोबर प्रूव्ह करणार आणि पोलीससुद्धा तपास घेतातच आहेत. तेव्हा तू काळजी करू नको. फक्त आता तुला एक काम करायचं आहे. मी तुला सांगतो की तुझ्या मुलीची शिक्षा मी कमी करीन आणि त्याचबरोबर तुझीसुद्धा शिक्षा कमी करेन. पण तू 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे नक्की मास्टरमाइंड कोण होता हे तू सांगायचं. कोर्टामध्ये तू गप्प बसायचं नाही, तोंड उघडायचं आणि खरा मास्टरमाइंड कोण आहे हे जर सांगितलंस तरच तुझी मुलगी वाचू शकते असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा आता बघ तुला काय करायचं आहे. माझी मदत करायची आहे की अजूनही तुला तुझं तोंड बंद ठेवायचं आहे ते तू मला सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने कोर्टाची तारीख पुन्हा घेतलेली असते. पुन्हा महिपतला तिथे उभं केलेलं असतं आणि विचारलेलं असतं की आता बोल, 22 वर्षांपूर्वी कुणी सुपारी दिली? तर आधीच इथे नागराजला कौटुंबिक हिंसाचार या गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट केलेलीच असते. त्यानंतर इथे आता नागराजच्या विरोधामध्ये महिपतने साक्ष दिलेली असते की मला नागराज किल्लेदारानेच इथे सुपारी दिली होती रविराज किल्लेदार यांना मारण्याची. ही गोष्ट समजल्यानंतर इथे आता नागराज किल्लेदाराला खूप मोठी शिक्षा होते, अगदी जन्मठेप इथे आता सांगितलेली असते. तेव्हा अर्जुन खऱ्या अर्थाने इथे रविराज किल्लेदार यांना न्याय मिळवून देतो आणि इथे नागराज किल्लेदार याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते. आणि तेवढ्यातच या गोष्टी घडलेल्या असतात. पण साक्षी शिखरेचं काय? साक्षी शिखरे ही महिपत शिखरेची मुलगी आहे हे आता DNA टेस्टवरून सिद्ध झालेलं असतं आणि ती साक्षीच आहे ही गोष्टसुद्धा समजलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की शेवटीला मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केलास पण दोघेही अडकलातच ना, तुम्हाला शिक्षा मिळालीच ना. तेव्हा इथे आता प्रियाला वाटत असतं की चला, माझे सगळे दुश्मन जेलमध्ये जाऊन बसले, माझं नाव काही कुणी आता घेणार नाही. पण इथे नागराज आणि साक्षी दोघेही गप्प बसत नाही. ते इथे प्रिया जेव्हा भेटायला आलेली असते तेव्हा म्हणतात की तू सुद्धा थोड्या दिवसांमध्ये इथेच असणार आहेस. तेव्हा प्रिया म्हणते, कसं काय? कुणीही तुमच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार. तेव्हा साक्षी इथे अर्जुनला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, आम्हाला तर जेलमध्ये आणलंस पण तुझ्या घरामध्ये जी गुन्हेगार आहे ना तिचं काय करशील? तेव्हा अर्जुन म्हणतो, कुणाबद्दल बोलतेस तू? तेव्हा साक्षी म्हणते की प्रिया मधुकर ही खरी तन्वी नाही आहे. तुला माहिती असेल, कदाचित संशय आला असेल ना की ती तन्वी नाही आहे म्हणून, पण ही गोष्ट खरंच आहे, ती खरी तन्वी नाहीच आहे. ती प्रिया मधुकर आहे, ती एक नंबरची फ्रॉड मुलगी आहे. तिचं काय करशील तू? ती तर बाहेर मोकाट आहेच ना, तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायला, आणि ती आमच्यासाठीच काम करते हे सुद्धा तुला माहिती असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला आधीपासून संशय तर होताच,
पण तू आता माझा संशय खात्रीत बदललास की ती खरी तन्वी नाही आहे म्हणून. तेव्हा इथे आता सगळ्या गोष्टी अर्जुन पडताळून बघतो आणि इथे प्रियाला सुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा देण्यासाठी तयार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता चारही गुन्हेगार यांना अर्जुनने गजाआड केलेलं असतं. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देत त्यांना जेलमध्ये पाठवलेलं असतं.